बघा मित्रांनो, आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा आपल्याला बघायचं 23/11/2025 रोजी टीईटी मधील मॅथमध्ये आपल्याला अतिशय सोपा असा क्वेश्चन विचारला होता आणि तो क्वेश्चन कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. तर बघा या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे, इफ x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर इज इक्वल्स टू 7 देन x प्लस 1/x इज इक्वल्स टू किती. तर या ठिकाणी बघा या क्वेश्चनला आपण या फॉर्म्युल्याच्या आधारे काय करू शकलो असतो, सॉल्व्ह करू शकलो असतो. तर बघा कसं, तर या ठिकाणी आपण या ठिकाणी यांना काय करू शकत होतो, स्क्वेअरिंग x प्लस 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचं जर एक्सपेन्शन आपण या पद्धतीने केलं असतं, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा या ठिकाणी काय आला असता, स्क्वेअर. तर या ठिकाणी x काय झालं, कॅन्सल. त्याच्यानंतर बघा x प्लस 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर, या ठिकाणी बघा x स्क्वेअर प्लस ही टर्म याच्या जवळ लिहिणार प्लस 2 आणि ही व्हॅल्यू आपल्याला बघा या ठिकाणी काय गिव्हन आहे आणि ही व्हॅल्यू किती दिली, 7. तर या ठिकाणी बघा काय लिहिणार, x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 7 प्लस 2 इज इक्वल्स टू या ठिकाणी बघा काय आलं असतं 9 आणि या ठिकाणी बघा आपल्याला x प्लस 1/x ची व्हॅल्यू पाहिजे, तर त्याचा स्क्वेअर आहे म्हणून या ठिकाणी काय केलं असतं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट, आणि जर स्क्वेअर रूट घेतलं तर 1/x इज इक्वल्स टू याचं स्क्वेअर रूट या ठिकाणी किती आलं असतं, 3. म्हणजे आपलं जे ऑप्शन आलं असतं तर या ठिकाणी 3 वाला ऑप्शन आपलं काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकलो असतो, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो असतो. धन्यवाद.